जनस्वराज्य युवा शक्तीचे पदाधिकारी अल्ताफ रोहिले आणि इतर कार्यकर्ते यांनी आग विझवण्यास मदत केली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, पण घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक। मुबारक मुसा मुजावर खाजा वसाहत गल्ली नंबर 2 यांच्या घराला अचानक आग लागली। घरातले सगळे लग्न कार्यात असल्याने घरी कुणीच नव्हतं। सुदैवाने जीवितहानी झाली, पण घरातले सगळे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले। यावेळी तिथे स्थानिक नागरिक आणि जनस्वराज्य सांगली शहर जिल्हा युवा अध्यक्ष अल्ताफ रोहिले, मुस्तफा रोहिले, सुबहान रोहिले, अरबाज शेख, अमन जमादार, मैनुद्दीन हंगड, उमर रोहिले यांनी अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत आग विझवण्यास मदत केली। तेव्हा लगेचच आग विझवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाचे वाहनचालक गणेश भोरे, संतोष हाक्के, विक्रम कोरे यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। खाजा वसाहत गल्ली नंबर 2 आज इथं आग लागलेली। इथं जनस्वराज्य युवा शक्तीचे जिल्हा युवा अध्यक्ष अल्ताफ रोहिले यांनी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून तात्काळ घटनास्थळी जाऊन तिथं आग बुझवली। नंतर फायर ब्रिगेड आली, इथं सगळेजण सहकार्य केले। खाजा वसाहत गल्ली नंबर 2 येथे आग लागल्याची वर्दी प्राप्त होतात सदर घटनास्थळी येऊन पाणी मारून सदर आग विझवली। सदर ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच नागरिकांनी सहकार्य केले।